महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील मतदान 19 तारखेला पार पडते आणि यासाठीच पहिले जे 5 मतदारसंघ आहेत आणि यातला चंद्रपूर हा सध्या मतदारसंघ गाजतोय, कारण की वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि धानोरकर यांची खरं तर ही लढाई होताना पाहायला मिळते। आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी सुधीर भाऊ, पहिल्या टप्प्यातलं मतदान आहे आणि चंद्रपूर मधून तुम्हाला उमेदवारी आहे, पहिलं काय सांगाल? ठीक आहे ना, पक्षांनी मग आदेश दिला, विश्वगौरव युगपुरुष गरीबों के मसीहा नरेंद्र मोदीजींनी मग आग्रह केला की आपण ही तिकीट घडवली पाहिजे। आता मी पूर्ण शक्तीने काम करतोय जनतेच्या सेवेसाठी, मी शक्तीने काम करतोय विकासासाठी। जनतेला निर्णय करायचा आहे की विकासाच्या बाबतीत उभं राहायचं की या ठिकाणी ज्या काँग्रेसने देशाचं नुकसान केलं त्यांच्या बाजूने उभं राहायचं। हुकुमशाही मोदीजींबद्दल ते म्हणतात, पण मला एक दिवस आठवतो कि आनीबानी में अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। 19 महिने निरपराध लोकांना 19 मध्ये जेलमध्ये ठेवलं। 1984च्या दंग्यामध्ये पत्नीच्या समोर पतीला जळत्या ट्रकमध्ये टाकलं। मी यांची हुकुमशाही कसा विसरू शकेल? हे तोंडामध्ये लोकशाही आणि वृत्ती मात्र हुकुमशाही। खूप देशाचं नुकसान काँग्रेसच्या नेत्यांनी केलं, खूप खोटं बोलतात, प्रचंड नुकसान या देशाचं या लोकांनी केलं। मी जनतेला एवढंच आवाहन करेल, सावधान, खबरदार राहा यांच्यापासून, यांच्या खोट्या बोलण्याला फसू नका। हे मायावी रूप घेऊन येतात, लोकशाहीची हत्या करतात, लोकशाहीचं हरण करतात। यांच्या मागे उभं राहणं म्हणजे देशाचं नुकसान आहे। सुधीर भाऊ, तुम्ही ज्या पद्धतीने म्हणालात की खोटं रूप घेऊन येतात, कारण की बाळा धानोरकर जे खासदार होते त्यांचं निधन झाल्यानंतरून खरं तर इथे पोटनिवडणूक लागली नाही आणि त्यानंतरून आता ज्या आहे ते धानोरकर ज्या त्यांच्या पत्नी आहेत त्या उभ्या आहेत रिंगणात, मात्र त्या भावनिक आव्हान देखील होताना पाहायला मिळते। त्यामुळे ह्या भावनिक राजकारण देखील या ठिकाणी होत आहे। नाही होणारच ना, जेव्हा तुम्ही विकास सांगू शकत नाही, लोक तुम्हाला विचारतात की विकास काय केला, काय संसदेत आवाज बुलंद केला, किती शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले, किती बेरोजगारांचे प्रश्न मांडले, किती शोषितांसाठी आवाज उघडला, तर तेव्हा मग तुमच्यापाशी मार्ग काय राजकारणात? मग तेव्हा मात्र अशा पद्धतीचं राजकारण विकासाचं नव्हे खोटारडेपणाचं हे करायचं असतं। याच्यामध्ये मला वाटतं की ही काँग्रेसची जुनी पद्धत आहे। ही काँग्रेस नेहमीच करतात, लोकांना फसवायचं, खोटं बोलायचं। या देशाचं जेवढं नुकसान काँग्रेसने केलं ना, मला वाटतं बस झालं आता यांचं नुकसान। आता यांना थांबवलं पाहिजे, अन्यथा पुन्हा या देशाला मिळो खावा लागेल। या देशामध्ये पुन्हा कोणीतरी मनोज कुमारच्या नातेवाईकाला रोटी कपड्यावर मकान काढावं लागेल। हे आत्ता बेरोजगारी, शेतकरी, महागाई असे यांनी न सोडवलेले प्रश्न घेऊन सोडवण्याच्या बाता करताय। अरे जो मॅट्रिकमध्ये हजारदा नापास होतो त्यांनी PhD व्हायच्या गोष्टी करू नये। सुधीर भाऊ, ज्या पद्धतीने या ठिकाणचं जे चंद्रपूरचं राजकारण आहे ते जातीय राजकारण देखील एक बघितलं जातं आणि दुसरीकडे हा दारू संदर्भात देखील एक महत्त्वाची वक्तव्य वारंवार होताना पाहायला मिळतं। काय नेमकं आहे, कशा पद्धतीची ही सगळी गणित आहेत? नाही, साधारणतः सार्वजनिक जीवनामध्ये जात ही घराच्या उंबरठ्याच्या आत असते, रोटी बेटी व्यवहारासाठी। सार्वजनिक जीवनात आपण जात पाहतो का? आता तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेता, मी तुमच्या जातीचा आहे का? तुम्ही ज्या चॅनलमध्ये काम करता तो मागं तुमच्या जातीचा आहे का? तुम्ही एखादा चित्रपट पाहायला जाता, निर्माता तुमच्या जातीचा असेल तरच पाहता का? हिरो तुमच्या जातीचा असेल तर त्याचा अभिनय पाहता का? पेशंट असेल तर डॉक्टर माझ्या जातीचा आहे म्हणून मी औषध घ्यायला जाईल असं होतं का? सार्वजनिक जीवनात जात नाही। हे कमजोर लोक राजकारणामध्ये जबरदस्तीने जात आणतात आणि नंतर त्या जातीच्या लोकांनाही पश्चात्ताप होतो की आम्ही भावनेत का वाहून गेलो। हा अनुभव अनेक ठिकाणी येतो आणि इतर जातीच्या लोकांनी मग कोणाकडे पाहायचं? मी सर्वांना सांगितलं का, देखा जात ही काय ऑनलाईनचं बुकिंग करून कोणी घेतं का? मग तुमच्या जातीचा खासदार असताना तो जेवढं काम करेल त्याच्या 10 पट मी निश्चितपणे करेल। या चंद्रपूर वनी आर्णी लोकसभेचा आवाज संसदेमध्ये बुलंद करेल, देखते रहिए। आणि जर मी बुलंद करू शकलो नाही तर 5 वर्षांनी मला सुट्टी द्या ना, त्याच्यामध्ये अडचण नाही आहे। मी काही मतासाठी उपाशी नाही, भुकेगा नाही। मग इतकं भरभरून जनतेने प्रेम दिलं आहे तर मग हे प्रेम हे निश्चितपणे या प्रेमाचं विकासाचं व्याज द्यायची इच्छा आहे। शेवटी जनतेला निर्णय करायचा आहे। जनता ईश्वराचा अंश आहे, खारट तुरट गोड जो प्रसाद देऊ तो मी खाईल।
सुधीर भाऊ, मात्र दारूबंदी ही तुम्ही आणली होती आणि याच दारूबंदीचं राजकारण या ठिकाणी पुन्हा एकदा होताना पाहायला मिळतं. कसं बघता याकडे? हे महात्मा गांधींनी सांगितलं, हे मी नाही आणलं, हे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या डायरेक्टिव्हमध्ये टाकलं. आणि म्हणून मला वाटतं की हे माझं नाही आहे, हे महामानवांनी केलेलं वक्तव्य आहे आणि यासाठी मी प्रयत्न केला. आता काही लोकांना एजन्स्या घ्यायच्या होत्या, त्या लोकांनी त्या पद्धतीने बदल केला. त्यांना गकगाब हो, आणि समाज आहे, पब्लिक आहे, जानती आहे, त्यांना जे योग्य वाटेल ते करतील. मला याबद्दल काही मत नाही. सुधीर भाऊ, ज्या ठिकाणी आता खरं तर तुम्ही उमेदवारी दिलेली आहे, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली सभा तुमच्या मतदारसंघातून सुरू होते महाराष्ट्रातली, आणि या महाराष्ट्रातून 45+ नारा देखील देण्यात आलेला आहे. मी हा देश गौरव, विश्वगौरव, गरीबों के मसीहा प्रधानमंत्र्यांचा आशीर्वाद समजतो. त्यांनी आग्रहाने तिकीट दिली आणि आशीर्वाद द्यायला, जनतेशी संभाषण करायला, संबोधन करायला ती येत आहे, हा मी आशीर्वाद समजतो. आणि विश्वगौरव नरेंद्र मोदी म्हणजे दिव्यदृष्टी, दीर्घदृष्टी, दूरदृष्टी याचं एक संगम आहे. मला वाटतं की माननीय मोदीजी चंद्रपूरमध्ये वाघाच्या भूमीत, दीक्षाभूमीत येत आहे, तर त्यांचं आम्ही सर्व हृदयापासून स्वागत करू. सुधीर भाऊ, एक शेवटचा प्रश्न. तुम्ही राज्यामध्ये वनमंत्री म्हणून काम पाहिलेलं आहात, मात्र याच वनाचा उपयोग ह्या मोठ्या प्रमाणामध्ये झालेला होता, प्रामुख्याने संसदेमध्ये आणि राम मंदिरासाठी. याच संसद भवनामध्ये 4 तारखेला याच दरवाजातून तुम्ही जाणार का, हा देखील प्रश्न आहे. कसं बघताय? नाही, शेवटी मी संसदेमध्ये काष्टदिग्गज दरवाजे करायसाठी संसदेचे सर्व दरवाजे माझ्या मतदारसंघात सागवाने तिथून झाले. प्रभू रामाच्याही मंदिरात द्वार देऊ. मला वाटतं की आता हे जनतेला ठरवायचं आहे. माझं काम चांगलं असेल तर मग निवडून द्यावं. जर जनतेला वाटत असेल की माझी सेवा, विकास हा योग्य नाही, तर मग थांबवावं, त्यामध्ये अडचण नाही आहे. शेवटी आम्ही लढतो कोणासाठी? जनतेसाठी. आमच्या नावासमोर खासदार लागावं म्हणून आम्ही थोडी लढतो आहे. मगायची जाणीव आहे, आजचा आमदार उद्या नामदार होतो, परवा दारोदार होतो. शेवटी इतकं भरभरून जनतेने प्रेम केला आहे. आता जनतेला जर वाटलं की मी केलेला विकास योग्य नाही, ठीक आहे, माझा काही त्याच्याबद्दल म्हणणं नाही आहे. मी या बाबतीमध्ये कधीही आग्रह करत नाही. माझ्या अजेंड्यावर एवढी कामं आहे की मग कधी थांबायची गरज नाही. मी थकूंगा नाही, रुकूंगा नाही, मी काम करत राहील. नक्कीच मी काम करत राहील. आणि या 4 तारखेला चंद्रपूरची जनता ठरवेल की नेमकं या दरवाज्यातून मला पाठवायचं की नाही, याचा देखील विचार आहे तो चंद्रपूरची जनता करणार. आणि त्यामुळेच या निकालामध्ये काय होतं हे देखील पाहणं गरजेचं आहे. व्हिडिओ सुमेश भालेरावसह गणेश कोडे, जी 24 तास, चंद्रपूर.